नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती तसेच तलाठी भरती आणि जेवढे मित्रांनो ज्या काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे आपण 30 जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे नेहमी परीक्षामध्ये वारंवार विचारले जातात। आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण नुकतीच आता पोलीस भरतीची अनाउन्समेंट देखील झाली आहे। त्यासाठी फक्त आपण रिव्हिजन म्हणून हे व्हिडिओ घेत आहोत। तर पहा, महाराष्ट्र राज्यात पोलीस प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे। प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंद आपण कमेंट करून द्यायचं आहे। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर नाशिक या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्रात आपल्या पोलीस प्रबोधिनी। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राज्यातील पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद कोणते आहे। पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे, कारण आपण पहिले 5 जे प्रश्न आहेत ते प्रॉपर आपण पोलीस खात्यावरती घेतलेले आहेत। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर पोलीस महासंचालक हे जे आहे हे महाराष्ट्र राज्यातील पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद आहे। या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट असा प्रश्न एक विचारला जातो की राज्यात म्हणजेच पहा पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक आहे, पण महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याचं उत्तर आहे पहा रजनीश शेठ हे जे आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे आपल्या पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद म्हणजेच कोण पोलीस महासंचालक आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। तर पहा, प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल खालीलपैकी कोणते आहे। पहा मित्रांनो, जे NSG कमांडो आहेत याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक दल स्थापन झालेलं आहे सुरक्षा दल, तर ते कोणत्या नावाने ओळखलं जातं। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर फोर्स 1 हे जे आहे पहा NSGच्या धर्तीवर स्थापन झालेले एक सुरक्षा दल आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या काम करतं। या ठिकाणी आपल्याला ATSचा फुल फॉर्म हा एका परीक्षेला विचारण्यात आला होता, अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATS। तर यामध्ये पहा SRPF साठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण SRPF म्हणजे काय असतं तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। याविषयी आपले भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात। या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 फोर्स 1। पहा, प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे त्यालाच आपण पहा ध्वजप्रदान दिवस म्हणतो, हा जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो। पहा, महाराष्ट्र पोलीस दलात रेजिंग डे तोच म्हणजे ध्वजप्रदान दिन हा कधी साजरा करतात। तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी हा जो दिवस आहे पहा हा पोलिसात आपल्या रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। तर पहा, प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे त्याला आपण CID म्हणतो, तर CIDचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। हा देखील प्रश्न आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे पहा आपण प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर पुणे। लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे या ठिकाणी आहे पहा CIDचं मुख्यालय। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार जो आहे हा कोणाला असतो। प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, जो महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षाला निवड करण्याचा अधिकार जो आहे हा कोणाकडे असतो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर ग्रामसभेला अधिकार देण्यात आलेला आहे की महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे। पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 2007 या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो। मित्रांनो, आपण बॅक टू बॅक 3 जे प्रश्न आहेत हे तंटामुक्ती गाववर घेतलेले आहेत। ही एक योजना आहे आणि महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे बॅक टू बॅक प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समिती जी आहे याचे जिल्हाध्यक्ष कोण असतात। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर कलेक्टर म्हणजेच पहा जिल्हाधिकारी हे जे आहेत हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे जिल्हाध्यक्ष असतात। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 9वा आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात।
उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात तर सचिव कोण असतात? पहा, हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये पहा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आपल्याला दिलेले आहेत. कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवा, पालकमंत्री जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष कोण असतात? तर विभागीय आयुक्त असतात. तर या ठिकाणी विचारले की सचिव कोण असतात? लक्षात ठेवा, सचिव जे आहेत हे पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी असतात. म्हणजेच पहा, कलेक्टर जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, गावच्या 7/12 नोंदीचे उतारे कोण देतो? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर गावात 7/12 जो आहे याची जी नोंद आहे याचे उतारे कोण देतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर तलाठी हा जो आहे हा गावातील 7/12चे नोंदीचे उतारे देत असतो. या ठिकाणी आपल्याला जर जन्म मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म मृत्यू नोंदणी जर विचारलं तर लक्षात ठेवायचे ते असतं ग्रामसेवकाकडे. प्रश्न 11 आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांची. व आपल्या भारतामध्ये भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, लॉर्ड रिपन यांना. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, कायदा करून पंचायत राज व्यवस्था किंवा पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण जे काही 30 प्रश्न घेतलेले आहेत ते टोटल प्रश्न आपल्याला नेहमी विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत. तर कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे पहा महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, ग्रामीण मार्गांची देखभाल खालीलपैकी कोणती संस्था करत असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर झेडपी म्हणजेच पहा जिल्हा परिषद जी आहे ही ग्रामीण मार्गांची देखभाल करणारी संस्था असते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला होता? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, आपल्या भारतात खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याने पंचायत राज पद्धत जी आहे ही सर्वप्रथम स्वीकारलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर राजस्थान हे जे राज्य आहे हे भारतातील असं पहिलं राज्य आहे की त्यांनी जी पंचायत राज पद्धत आहे ही स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? पहा, जो ग्रामसेवक आहे यावर शासकीय दृष्ट्या नियंत्रण कोणाचं असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गटविकास अधिकारी हा जो आहे हा ग्रामसेवकावर नियंत्रण करणारा अधिकारी असतो. पर्याय 2 गटविकास अधिकारी. प्रश्न 16 आहे, बारडोलीचा सत्याग्रह खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता? आतापर्यंतचा जो हा प्रश्न आहे मित्रांनो हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह करण्यात आला होता. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की लोह पुरुष म्हणून भारतामध्ये कोणाला ओळखले जाते? लक्षात ठेवा, लोह पुरुष म्हणून देखील सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, अमेरिका कॅनडा या ठिकाणी स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती होती? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. इतिहासावरील जे लोक भारतातील अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी राहत होते त्या अशा ठिकाणी भारतीय लोक जे राहणारे होते त्यांनी एक क्रांतिकारी संघटना उभारली होती. तर त्या संघटनेचं नाव काय होतं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 3 तर गदर संघटना जी आहे ही कॅनडा आणि भारतीय स्थित लोकांची किंवा भारतीयांची एक क्रांतिकारक संघटना होती. पर्याय 3 गदर आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणते भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले आहे? पहा, भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं राज्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे हे भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं राज्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पहा, सती प्रतिबंधक कायदा. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा इतिहासावर सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे. पहा, सती प्रतिबंधक कायदा हा जो आहे हा कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे लॉर्ड बेंटिक. प्रश्न 20 आहे, भारतीय अर्थशास्त्रातील जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर दादाभाई नौरोजी यांना अर्थशास्त्रातील, लक्षात ठेवा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबतचं विशेष कलम कोणतं होतं? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कलम 370 हे जे आहे हे भारतीय राज्यघटनेतील जम्मू काश्मीरबाबत विशेष कलम होतं, जे की गेल्या 2 वर्षापूर्वी ते रद्द करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, 370 कलम हे जे आहे जम्मू काश्मीरबाबत
महत्त्वाचं होतं. पण या ठिकाणी ज्या वेळेपासून जम्मू आणि काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे करण्यात आलेले आहेत, त्यामुळे जम्मू काश्मीर जे आहे हे राज्य नाही, त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशामध्ये येतात. प्रश्न 22 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? पहा, या ठिकाणी कलम दिलेला आहे, कोणता आहे? 51 हे जे कलम आहे हे कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे कलम 51. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणाला संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हटले जाते? किंवा पहा, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर राज्यसभा जे आहे हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात किंवा पाठवू शकतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यपाल जे आहेत हे राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर करू शकतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे, भारत देशाचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधले जाते? पहा, पहिला माणूस म्हणजेच प्रथम व्यक्ती जो आहे आपल्या देशाचा तो कोणाला संबोधता येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर राष्ट्रपती यांना देशाचा पहिला नागरिक म्हणून असं संबोधलं जातं. या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, ज्या की भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला जर विचारलं आपल्याला तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या पहिला महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या राष्ट्रपती आहेत महिला असणाऱ्या द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 26 आहे, भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा 47% पेक्षा अधिक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर सेवा क्षेत्र जे आहे याचा 47% पेक्षा जास्त वाटा जो आहे हा भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये येतो, सेवा क्षेत्राचा. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? पहा, नियोजन आयोग याचा पदसिद्ध अध्यक्ष. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जो पंतप्रधान आहे. पहा, PM म्हणजेच पंतप्रधान जे आहेत प्राईम मिनिस्टर हे नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्याचे आपले पंतप्रधान आहेत पहा नरेंद्र मोदी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, जानेवारी 2013 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी कोणाच्या अध्यक्षतेखाली 14व्या वित्त आयोगाची नेमणूक केली होती? पहा, 2013चा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जानेवारी 2013 मध्ये भारताचे जे राष्ट्रपती होते त्यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली 14वा वित्त आयोग जे आहे याची निवड केली होती? आणि याचं उत्तर आहे पहा, YV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 14व्या वित्त आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचं नियंत्रण असतं? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, अर्थव्यवस्थेवरील हा प्रश्न आहे. तर स्टॉक एक्सचेंजवरती खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असतं? आणि याचं उत्तर आहे पहा, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच पहा SEBI सेबीचं नियंत्रण असतं पहा स्टॉक एक्सचेंजवरती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 30 आहे, भारताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य कोणतं होतं? पहा, जी 12वी पंचवार्षिक योजना झाली तर त्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य काय होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जलद, अधिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हे जे आहे हे 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 30 महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामधील हे जे काही प्रश्न आहेत हे अतिमहत्त्वाचे आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्रामवरती जर आपल्याला PDF डाउनलोड करायचे असतील तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम देखील आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करू शकता. सोबतच आपल्याला जर 30पेक्षा जास्त फ्रीमध्ये मॉक टेस्ट जर सोडवायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन सोडवायचं आहे. कारण हे जे चॅनल आहे आपलं हे मराठी नोकरीचं आपलं सेकंड चॅनल आहे, त्यामुळे लिंक तुम्हाला मॉक टेस्टसाठी दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.